7वी स्कॉलरशिपची परीक्षा देत आहात आणि पेपर कसा येईल याचं टेन्शन तुम्हाला आले का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आपण आज सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवत आहोत. या पद्धतीचे बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही दाबा. तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा. तर एका घनाचे संपूर्ण पृष्ठफळ 54 सेमी वर्ग आहे. आता घनाचे पृष्ठफळ हेच सूत्र काय असतं तर 6l वर्ग असतं. बरोबर आहे. आता 6 इकडे गेला म्हणजे 54 भागिले 6 बरोबर l वर्ग आले. साइन 90 किती होतात तर 54 झाले म्हणजेच l वर्ग बरोबर 9 आले म्हणजेच l बरोबर किती आले आपले 3 आले म्हणजे वर्गमूळ घेतले. बरोबर आहे. पण आपल्याला काढायचं काय आहे तर घनाचे घनफळ किती हे काढायचं आहे. म्हणून घनाचे घनफळ बरोबर काय असतं तर यल घन असतं. म्हणजेच या ठिकाणी बघा 3चा घन हा किती असतो 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजेच या ठिकाणी पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. तर अवयव पाडा. m चा चौथा घात वजा n चा चौथा घात म्हणजेच m चा चौथा वजा n चा चौथा घात आहे. अवयव पाडताना आपण काय करतो m वर्ग त्याचा वर्ग वजा n वर्ग त्याचा वर्ग केला तर या ठिकाणी एका कंसात आपले m वर्ग अधिक n वर्ग येतं आणि दुसऱ्या कंसात m वर्ग वजा n वर्ग येतं. बरोबर आहे. a अधिक b a वजा b. आता याचे तर अवयव पडत नाही त्यामुळे हे आहे असंच लिहून घेतो आपण. हे आपण पुस्तकातली गणितं सोडवताना स्वाध्यायामधील बघितलेलं आहे. त्यामुळे स्वाध्यायाचे व्हिडिओ आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ते एकदा बघून घ्या जेणेकरून प्रत्येक धडा तुमचा काय होईल पक्का होऊन जाईल. ठीक आहे. m अधिक n m वजा n आहेत का बघा या ठिकाणी अवयव. m वर्ग अधिक n वर्ग m अधिक n आणि m वजा n म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न जो आहे तो फिरवून विचारलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी. तर समभुज त्रिकोणाच्या मध्यगेची लांबी 6.3 सेमी आहे. जर समजा असा हा समभुज त्रिकोण आहे म्हणजे सर्व बाजू समान असतात. या आपल्या काय झाल्या मध्यगा. तर ही जी रेष असती ते इथून इथपर्यंतचं अंतर आपल्याला काढायचं आहे. ती म्हणजेच आपली काय असणार आहे त्रिज्या असणार आहे. बरोबर आहे. तर हे प्रमाण काय असतं 2:1 असतं म्हणजे 6 झाले तर वरचा हा भाग काय असणार आहे 2चा असणार आहे म्हणजे इथं 2 आणि हे 4 म्हणजे 4.2 ही काय असणार आहे त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. 6 संख्यांची सरासरी 23 आहे त्यातील 5 संख्यांची सरासरी 24 आहे तर 6वी संख्या कोणती. आता 5 संख्यांची सरासरी म्हणजे 24 गुणिले 5 केले तर आपल्याला काय मिळेल त्या संख्यांची बेरीज मिळेल म्हणजे 5 चौक 20 2 आले 5 जोडी 10 11 12 120 ही काय झाली पहिल्या 5 संख्यांची बेरीज झाली. ठीक आहे. अधिक इथली संख्या काय घेतली 6वी संख्या आपण x घेतली भागिले काय असणार आहे 6 बरोबर 23 असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच 120 अधिक x बरोबर 23 गुणिले 6 झाले म्हणजेच 120 अधिक x बरोबर 6 2 12 6 3 18 6 2 12 आणि 1 13 झाले. x बरोबर 138 आणि हे 120 इकडे गेल्यानंतर वजा झाले म्हणजेच या ठिकाणी 8 आले 3 2 गेले 1 राहिले म्हणजेच x बरोबर किती आले 18 आलेली आहे म्हणजे ती संख्या ही काय असणार आहे 18 असणार आहे. ठीक आहे का बघा पर्यायामध्ये. तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा. 45चा वर्ग अधिक 60चा वर्ग बरोबर x वर्ग दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी x वर्ग बरोबर 45चा वर्ग 5 5 25 4 5 20 म्हणजे 2025 अधिक 60चा वर्ग किती असतो 6 6 36 आणि 2 शून्याच्या पुढे 2 शून्य देतो आपण. ठीक आहे. बेरीज केली 5 2 6 आणि इथं आले 5. ठीक आहे. आता जर वर्गमूळ काढायचं झालं तर एकक स्थानी 25 असेल तर इथलं वर्गमूळ काय असणार आहे 5 असणार आहे आणि इथं बघा 8 7 56 छोटी संख्या 7 आहे म्हणजे त्याचं जे वर्गमूळ असणार आहे ते किती असणार आहे 75 असणार आहे. कशाचं 5625 म्हणजेच उत्तर किती असणार आहे या ठिकाणी 75 हे उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा या ठिकाणी. तर कोणत्या त्रिकोणाच्या बाजू समान लांबीच्या असतात. तर या ठिकाणी काय असणार आहे बघा. तर समभुज त्रिकोणाच्या काय असणार आहेत सर्व बाजू या समान लांबीच्या असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांचे गुणोत्तर 2:3 3:4 आहेत तर त्यांच्या सर्वात मोठ्या कोनाचे माप किती असेल. आता त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर दिले. तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते
तर 180 असते. बरोबर आहे. म्हणजे इथे किती झाले बघा, 3 2 5 झाले, 5 आणि 4 9 एक्स बरोबर 180 झाले. म्हणजे एक्स बरोबर 9 दोन्ही 18 आणि 9 0 0 एक्स बरोबर 20 आले. मोठा कोण कुठे आहे? 4 आहे. म्हणजे 4 गुणिले 20 केले तर 4 दोन्ही 8 आणि हे 0. म्हणजे मोठा कोण हा किती असणार आहे? 80 अंशाचा असणार आहे. पुढचा प्रश्न काय दिले बघा, एका वर्तुळाकार मैदानात व्यास 350 मीटर आहे. त्या मैदानाच्या आत 5 मीटर जाडीचा एक समान रस्ता तयार करायचा आहे. आकृतीत तो भाग छायांकित केलेला आहे. तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. ही आता आपल्याला काय दिलेली आहे? आकृती दिलेली आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण काय करूया, तर व्यास किती दिलेला आहे बघा आतील भागाचा. तर आतील भाग म्हणजे पूर्ण मैदानाचा जो व्यास आहे तो किती दिलेला आहे आपल्याला? 350 दिलेले. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण हा बाहेरचा वर्तुळ आहे त्याचा. तर त्रिज्या ही काय असणार आहे? त्याच्या निम्मी असणार आहे. म्हणजेच किती झाली? 175 झाली. ठीक आहे. तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ जर काढले तर या ठिकाणी काय असतं? पाय आर वर्ग म्हणजे 22/7 गुणिले 175 गुणिले 175 केलं. 7 एके 7 झाले. इथं बघा 7 दोन्ही 14. किती राहिले इथं? 3 राहिले. 7 5 22 गुणिले 25 गुणिले 175 जर आपण या ठिकाणी केलं तर आपल्याला काय मिळतं बघा, तर 96,250 हे गुणाकार मिळतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, आतील वर्तुळाची जर त्रिज्या काढून घेतली, आतील वर्तुळाची त्रिज्या काय येईल बघा या ठिकाणी, तर 22/7 गुणिले, आता या ठिकाणी बघा हा वर्तुळाच्या आतील इथली त्रिज्या किती होती? 175 होती. बरोबर आहे. रस्ता किती मीटर लांबीचा आहे? तर 5 मीटर आहे. म्हणजे इथली त्रिज्या किती असणार आहे? 175 वजा 5 केले तर 170 ही काय असणार आहे? त्याची त्रिज्या असणार आहे. आणि तेच आता आपल्याला वापरायचे. म्हणजे इथं झाले 170 गुणिले 170. ठीक आहे. भाग घालवला. इथं आले 22/7 गुणिले किती आले बघा या ठिकाणी? 117 गुणिले 17 म्हणजेच किती असणार आहे या ठिकाणी? 289 आणि पुढच्या 2 शून्य असणार आहे. ठीक आहे. आता 22 गुणिले 289 केलं तर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे बघा, तर 6358000 हे उत्तर मिळणार आहे. आणि भागाकारात किती आहे? 7 आहे. ठीक आहे. भाग घालवला काय होईल बघा या ठिकाणी? 7 9 63. बरोबर आहे. परत 5 ला भाग जातो का? नाही जात. म्हणून इथं आले 0. 7 8 56. बरोबर आहे. म्हणजे 57 58 2 राहिले. 7 2 14 6 राहिले. 7 8 56. ठीक आहे. मग या ठिकाणी काय येणार आहे आपला? दशांश चिन्ह. राहिले किती? 4. दशांश चिन्हाचा 0 40 झाले. 7 5 35. ठीक आहे. राहिले किती? 5 0 झाले. 7 7 49 आले. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय बघा या ठिकाणी? वजाबाकी करायची आहे. म्हणजेच वजाबाकी करताना आपण काय केली बघा, मोठ्या मैदानाचे क्षेत्रफळ जे आहे त्यातून छोट्या मैदानाचे क्षेत्रफळ वजा केले. तर म्हणजेच काय झाले बघा, 96,250 मधून आपल्याला 90,828 या ठिकाणी दिलेले आहे. दशांश चिन्ह किती दिलेले आहेत? इथं 57 आहे आणि इथं आपण काय घेऊ शकतो? 0 0 घेऊ शकतो. वजाबाकी केली. इथं आले 3, इथं झाले 9, इथं झाले 9. 9तनं 5 गेले, 4 राहिले. 9तनं 8 गेले, 1 राहिले. इथला हातच्या परत दिलेला आहे. 4तनं 2 गेले, 2 राहिले या ठिकाणी. 8त आता 12 झाले इथं, इथं झाले 5. 12तनं 8 गेले, 4 राहिले. 5तनं 0 गेले, 5 राहिले. 9तनं 0 म्हणजे 5 4 2 1 दशांश चिन्ह 4 3 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी? उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे. एक वस्तू 720 रुपयांना विकली तर विक्रेत्याला 25% तोटा होतो. तर त्याने ती वस्तू किती रुपयांना विकली तर त्याला 25% नफा होईल. यावर आधी काय करायला लागेल? खरेदी किंमत काढून घ्यावी लागेल. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला 100 रुपये असेल त्यावेळेला 25% तोटा. 25% म्हणजेच किती झाले? तर 75 रुपये मिळाले. 100ला 75. तसंच या ठिकाणी बघा इथली वस्तू आपण किती रुपयाला विकली? 720 रुपयाला विकली. तर खरेदी किंमत किती हे आपण अशा पद्धतीने काढू शकतो. म्हणजेच एक्स बरोबर म्हणजे एक्स तिरकस गुणाकारात गेला तर 720 गुणिले 100 भागिले 75 आले. बरोबर आहे. 25 त्रिक 75, 25 चोक 100. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 1 राहिले. 3 चोक 12, 3 0 0. 4 0 0, 4 चोक 16, 4 दोन्ही 8 आणि 1 9. म्हणजे ती वस्तूची जी खरेदी किंमत असणार आहे ती किती आहे? 960 आहे खरेदी किंमत. ठीक आहे. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर ही जी 960 ची वस्तू आहे ती कितीला विकली
तर आपल्याला 25% नफा, नफा म्हणजेच काय झाले, 100ला 125 रुपये मिळाले आपल्याला, बरोबर आहे. तर x बरोबर 125 गुणिले 960 भागिले 100. ठीक आहे. 25 चोक 100, 25 पाचा 1,600. 4 एक्के 4, 4 दोन्ही 8, 1 राहिले, 4 चोक 16, 4 शून्य 0. म्हणजेच या ठिकाणी 5 गुणिले 240 आले. गुणाकार केला 5 शून्य 0, 5 चोक 20, 2 आले, 5 दोन्ही 10, 11, 12. म्हणजे ती वस्तू 1200 विकली तर आपल्याला काय होणार आहे, 25% नफा होणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. जर स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता. आता पुढचं जे गणित आहे ते काय दिलेलं आहे बघा, 81 a चा वर्ग वजा 49 b चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी 9a वर्ग वजा 7b वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी 9a अधिक 7b, म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग असेल तर a अधिक b, a वजा b या सूत्राचा वापर केला तर या ठिकाणी बघा 9a अधिक 7b भागाकारात होते. म्हणजे ह्या कंसाला हा कंस निघून गेला. राहिले काय, 9a वजा 7b राहिले. म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. एका वर्गातील 36 विद्यार्थ्यांचे वय सरासरी 14 वर्ष आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज जर केली तर या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला, 36 गुणिले 14 करायला लागेल. आता 36 गुणिले 14 म्हणजेच किती आले या ठिकाणी, 504 गुणाकार आला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितले, जर वर्ग शिक्षिकेचे वय मिळवले तर सरासरी 1 वर्षाने वाढते. म्हणजे तिथे काय झाले बघा, 504 अधिक 1 म्हणजे वर्ग शिक्षकाचं वय वाढवलं म्हणून x घेतले अधिक. छेदामध्ये काय येणार आहे, तर 36 विद्यार्थी अधिक 1 म्हणजेच किती झाले, 37 झाले. आणि सरासरी 1 वाढते म्हणजे इथे किती झाले, 15 झाले. बरोबर आहे. म्हणजे 504 अधिक x बरोबर 15 गुणिले 37. कारण 37 भागाकारात होते, इकडे गेल्यानंतर गुणाकाराला गेले. म्हणजेच या ठिकाणी बघा 504 अधिक x बरोबर या दोघांचा गुणाकार केला तर 555 येतो. म्हणजेच x बरोबर 555 वजा 504 झाले. 5तनं 4 गेले, 1 राहिले, 5तनं 0 गेले, 5 राहिले, 5तनं 5 गेले, 0 राहिले. म्हणजे त्या शिक्षिकेचे वय हे काय असणार आहे, 51 वर्ष असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा इथं, तर 25 चा घन गुणिले 49 चा घन बरोबर 35 आणि स्टार दिलेले आहे. ठीक आहे. तर स्टारच्या जागी येणारी संख्या कोणती असं आपल्याला काढायला सांगितले. या ठिकाणी बघा 5 5 25 म्हणजे 5 चा वर्ग गुणिले 3 झाले. आणि या ठिकाणी बघा 7 7 49 म्हणजे 7 चा वर्ग गुणिले 3 बरोबर 35 चा स्टार आहे इथं. ठीक आहे. घात म्हणजेच दोघांचा घात हा काय झाला, समान झाला. त्यामुळे 5 7 किती झाले, 35 आणि 3 दोन्ही किती झाले, 6 आणि इथं 35 चा स्टार. म्हणजेच स्टार बरोबर किती असणार आहे, तर 6 ही संख्या असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. उद्याच्या भागात पुढची गणित आपण घेणार आहे जी परीक्षेसाठी खरंच महत्त्वाची आहेत. त्याच पद्धतीनं जे स्वाध्यायाचे व्हिडिओ आहेत तेही एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला पेपर अत्यंत सोपा जाणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.